काय करतो माझी मी करतो माझी भरपूर आहे. जेवणानंतर ते डाळिंबाचे दाणे वगैरे असं खातात आपण, जसं बडीशोप खातो तसं त्यांची एक पद्धत आहे. डाळिंबासाठी सुद्धा म्हणजे कुठला माल विकला जात नाही असं नाही. एक कॉमन मार्केट प्लेस होऊ शकते आणि अनेक देशामध्ये तिथून माल जाऊ शकतो. इतकी संधी आपल्याला चालली. फक्त आपण करू. आपण ते एकदा एका हेरपटात सगळ्या गोष्टी होत नाही. शेणाच्या मला शेती पाहायला मिळाली. प्रेझेंटेशन झालं शेतीचं, पण प्रत्यक्षात शेती पाहायला मिळाली. पण त्याच्यामध्ये त्याच्यात सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आहे त्या वाळवंटात सुद्धा आम्ही शेती कशी चांगली पिकवतो हे तुम्ही बघायला चला म्हणले, पण आम्हाला वेळ नाही. त्यांनी फक्त सादरीकरण केलं. ती देण्या अगोदर मला हे सांगण्यास आवडेल की ही जे बिझनेस डेलिगेशन ह्याची संकल्पना एवढीच असते. हे मोठ्या शहरात आणि मोठमोठ्या असोसिएशन्स करतात. ज्याप्रमाणे वेगळ्या देशात दुसऱ्या देशात जाऊन जे लोक जाऊ शकत नाहीत एकटे, अशा सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी त्या देशात घेऊन गेला जातो आणि मग त्या देशात तिकडच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची त्यांची मिटिंग घडवून आणणं आणि त्यातनं मग त्या लोकांचं जे आहे एकमेकांशी संभाषण होऊन मग त्यातनं काय उद्योग घडू शकतात किंवा काय संधी आहेत, अशा प्रकारे एक बिझनेस डेलिगेशनचा, आंतरराष्ट्रीय बिझनेस डेलिगेशनचा स्वरूप असतो. तर सोलापुरातनं ही बिझनेस डेलिगेशन जाण्याची पहिलीच वेळ आंतरराष्ट्रीय बिझनेस डेलिगेशन जे दुबईला गेली, त्यातनं आमच्या बघण्यात एखाद्या आमदारांनी अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेतला असेल की चला उद्योजक तुम्ही सगळे, म्हणजे बापू दुबईला जाऊन आले होते 5-6 महिन्या अगोदर आणि त्यातनं बापूंनी आम्हाला म्हटलं होतं की अरे तिकडे उद्योगाची एवढी संधी आहे तर आपण जाऊयात. आम्हीच थोडं पुढं मागं होत होतो, पण बापूंनी ते हट धरून ठेवला की नाही तुम्ही चला आणि तुम्हाला मी सोबत येतो तुमच्या, म्हणजे तुम्हाला डेलिगेशनला इम्पॉर्टन्स पाहिजे, मी सोबत येतो. त्यांच्या येण्यामुळं त्या ठिकाणी त्या डेलिगेशनला जे आहे एक स्टेट व्हिजिटचा इम्पॉर्टन्स मिळाला. म्हणजे तिकडचा आपला भारताचा दूतावास असेल, मग तिकडच्या जे उद्योजक मंडळी आहे, इकडचे रिप्रेझेंटेटिव्ह सोबत येत आहेत, हे ऐकून त्या सगळ्यांनी आपल्याला एवढं चांगलं वेळ दिलं की त्याचं फलस्वरूप आपल्या ह्या डेलिगेशनमध्ये असे 18 मधले 14 लोक होते जे भारताबाहेर आजपर्यंत गेलेच नाही. मग ते एकटे कधी जाऊ शकले नसते. अशा प्रकारचा एखादा डेलिगेशन जोपर्यंत उभारला नसता, त्यांना तो एक्सपोजर मिळाला नसता आणि तो एक्सपोजर मिळाला त्याचा फायदा येणाऱ्या काळात त्या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आणि सोलापूरला मुख्यतः त्याचा खूप प्रमाणात त्याचा फायदा होईल. तर उद्योजक म्हणून आम्ही आमच्या डेलिगेशन मंडळीतर्फे पहिल्यांदा तर आम्ही सगळे बापूंचं जे आहे या ठिकाणी खूप ऋणी आहोत की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यातनं आम्हा सगळ्यांना आपण बघत आहात की 25-30 वर्षाचे युवक आहेत आमच्यासोबत उद्योजक, त्या सगळ्यांना खूप चांगली संधी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी मिळाली आहे. तिथं उद्योजकांना जेव्हा बापू समक्ष होऊन भेटत होते आणि त्यांना आव्हान करत होते तर त्यांना एक विश्वास आला की नाही हे लोक काही करणारे आहेत आणि ह्यांना आपण संधी दिली पाहिजे. हे अशा हाय लेवल डेलिगेशन जर का होत राहिले तर नक्कीच आपण जे निर्यात वाढवायचा विषय आपण करतोय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपण आता ह्यात सगळ्यात चांगली विषय होता की फक्त टेक्सटाईल हा विषय नव्हता. टेक्सटाईल आपल्या सोलापूरचा ट्रेडिशनल उद्योग आहेच, पण टेक्सटाईल हा विषय नव्हता. तर खूप साऱ्या क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा झाल्या आणि त्या क्षेत्रातल्या खूप लोकांना एक्सपोजर मिळालं. तर मी आता आपल्या डेलिगेशनच्या बाबतीत ज्याप्रमाणे काय काय आपल्या गाठीभेटी घडल्या त्याची थोड्याशा माहिती देतो की डेलिगेशनमध्ये ज्या बापूंच्या स्पेशली 20 अशा गाठीभेटी होते. तिकडचे जे प्रस्त उद्योजक आहेत भारताचे त्या सगळ्यांशी गाठीभेटी आणि त्यातनं सोलापूरसाठी आपल्याला काय साध्य करता येईल ही त्यांची बापूंची चर्चासत्र होती आणि त्यातनं जे आपले 15 उद्योजक गेले होते ह्यांच्या परत वेगळ्या मिटिंग होते. जे फूड ग्रेनवाल्यांच्या फूड रिलेटेड लोकांच्या मिटिंग होते, मग टेक्सटाईलवाल्यांच्या टेक्सटाईल रिलेटेड, टॉवेलवाल्यांचे, युनिफॉर्मवाल्यांचे युनिफॉर्म रिलेटेड, अशा परत वेगळ्या 26 मिटिंग वेगवेगळ्या क्षेत्रात. अशा प्रमाणे पूर्णपणे बिझनेस मिटिंग सकाळी 9 वाजता जे निघायचो आम्ही ते रात्री 9-10 पर्यंत अक्षरशः जेवणाच्या वेळीही एखादी मिटिंग लावलेली होती. तिकडच्या ज्या इव्हेंट कंपनीला हे काम दिलेलं होतं
पूर्णपणे जाऊन येऊपर्यंत प्रत्येक गोष्टीचा जे आहे त्या ठिकाणी चांगला उपयोग केला गेला आणि शेवटी तिकडच्या महाराष्ट्राच्या सोलापूरकरांसोबत एक मेळावा पण घेण्यात आला की कशा प्रकारे आपण एक सोबत राहून काम करू शकतो. तर पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही जेव्हा आपला हा डेलिगेशन गेला पहिल्यांदा आम्ही सायबर सिक्युरिटीचे IBM म्हणून अमेरिकेची खूप मोठी कंपनी आहे, कदाचित सगळ्यांना माहिती असेल, त्यांच्या मिडल ईस्ट आणि आफ्रिकाच्या ज्या सायबर सिक्युरिटीचे हेड आहेत ते मूळचे केरळाचे आहेत. त्यांची त्या ठिकाणी भेट घेतली. संतोष कोरात म्हणून आहेत, त्यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. बापूंनी त्या ठिकाणी त्यांना आवाहन केले की आयटीच्या क्षेत्रात आम्हाला सोलापुरात तुमची काय मदत मिळू शकते, ज्यातनं आमच्या इथं जे आहे तुम्हाला बॅक ऑफिस म्हणा किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये आमच्या मुलांना तुमच्याकडे काय संधी मिळू शकते. तर त्यात श्री संतोष कोरातजींनी त्यावेळी आपल्याला म्हणजे एक सगळ्यात चांगलं त्यावेळी हे होतं की त्यांनी आपल्याला एक सोलापूरचेच मूळचे माणूस जोडून दिले आपल्याला, अजित हत्ती म्हणून, आणि ते त्या ठिकाणी सायबर सिक्युरिटीमध्ये खूप मोठं काम करत आहेत. तर त्यांच्याशी आता चर्चा चालू आहे. सायबर सिक्युरिटी हब म्हणून जशा प्रकारे आपण आता युनिफॉर्म हब आणि टॉवेल हब असे आपण म्हणतो, सायबर सिक्युरिटी हब म्हणून सोलापूरला कसं उभारता येईल त्या संदर्भात ते आपल्याला मदत करणार आहेत. मी तेच म्हणलं, तुम्ही नको ते प्रश्न विचारला. मला माहिती आहे तुम्ही काय विचार. मी सर्वांचं सहकार्य घेणार, भारत सरकारचा असो, राज्य सरकारचा असो, सोलापूर महापालिकेचा असो, सगळ्यांचे मी हात जोडून विनंती करणार आहे माझ्या सोलापूरसाठी काहीतरी करावे. त्याच्यामुळे मी त्यानंतर काही सोडणार नाही, पण जेवढे प्रयत्न करणार सगळं काय घ्या. एवढे सगळे मोठे उद्देश तुमच्या सोबत आहेत आणि उद्योग म्हणले की विमानसेवा आहे. विमानसेवेसाठी असा प्रयत्न करताना दिसलं तर जरा अधिक चांगलं वाटेल. मी नाही त्याच्यावर रडत बसत नाही, आहे त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न. रडणारा कार्यकर्ता नाही, लढणारा कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळे सोलापूरमध्ये जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ अधिक बळकट कशी होईल याचा MIDC आणि चिंचोळीचा व्याप वाढलाय आणि तुम्ही प्रयत्न केले होते मंजूर आणि मुंबई एक कॉमन हब करता येतंय का, एक प्लॅटफॉर्म तयार करता येतं का, ह्याच्यावरही चर्चा झाली. सुदैवानं सागर कुलकर्णी सोलापूरचे आहेत, खूप मोठ्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत आणि तेही पुढच्या आठवड्यामध्ये येतील एखाद्या वेळेस. आणि त्यांना पुढाकार देऊन दुबईमध्ये जे प्रतिनिधित्व करतील किंवा आपले सोलापूरचे अनेक जण आहेत, त्यांना पुढाकार देऊन सोलापूर दुबई व्यासपीठ तयार करून सोलापूरला जास्तीत जास्त उत्पादन जे होतात त्या उत्पादनाला तिथं मार्केट द्यावं. आणि दुबईमध्ये उत्पादन अत्यंत नगण्य आहे, म्हणून नाहीच म्हणलं तरी चालेल. तिथं मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आहे. ही ट्रेडिंग करण्यासाठी अनेक देशाचे तिथं जोडलेले आहेत. त्याच्यामुळं मार्केटला एक संधी चांगली आहे. कराचा विचार केला तिकडं जर फक्त 5% कर आहे, तोही बेनिफिट आपल्या व्यापाऱ्यांना मिळू शकतोय. आणि मला या निमित्तानं आपल्या मार्फत समस्त सोलापुरातले जे छोटे मोठे उत्पादक आहेत यांना विनंती करणार आहे की एक मोठं हब आपण तयार करू. त्या ठिकाणी दुबईमध्ये आपलं एक सोलापूरचं कार्यालय काढता येते आणि मग सोलापूरचं कार्यालय काढल्यानंतर सोलापूरचे जे उत्पादन आहे तिथे जी व्यवस्था मी पाहिली, जसे की टॉवेलचं सांगितलं, ट्रेडिंग, तर मोठे मोठे 400 गोडाऊन्स दिसले आम्हाला एकाच ठिकाणी टेक्स्टाईलचे. बाहेरून बघितलं तर छोटं दुकान दिसतंय, पण आत 3-3 मजले स्टोअर आहे त्यांचं, एवढं मोठं स्टोअर आहे. मला असं वाटतं की आपल्या सोलापूरसाठी सुद्धा असं एक मोठं स्टोअर तिथं करता येतं वेगळं उत्पादन. आणि मग तिथं जो माल मागल त्या मालाला विक्री करता यावी, तात्काळ पैसे मिळण्यासाठी सुद्धा सोयीच व्हावं. पुढचा टप्पा आपल्याला करावा लागणार आहे. माझ्याबरोबर आहे विशेष करून राजेश गुराणी म्हणून आहे, आपलं सोलापूर विद्यापीठामध्ये उद्यम जी संस्था आहे कुलगुरू त्याचे प्रमुख आहेत आणि काय जे ट्रस्टी आहेत त्याचे CEO म्हणून त्यांना सुद्धा मी बरोबर घेतलं होतं. कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असलेले उद्योजक छोटे स्टार्टअप जे असते त्या स्टार्टअपला किंवा सोलापुरातल्या विद्यार्थ्यांना त्यांना कसं जोडून घेता येईल आणि त्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय कसे वाढता येतील, समन्वय म्हणून सुद्धा त्यांनी खूप छान भूमिका यामध्ये केलेली आहे.
मला या निमित्तानं समस्त सोलापूरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आव्हान करतोय मी, आपण आता सोलापूर सोडू नका. सोलापूर हे मोठं औद्योगिक क्षेत्र तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं करायचं आहे. सोलापूर हे नावारूपाला आणायचं आहे. सोलापूर हे महाराष्ट्राच्या पहिल्या 5 मध्ये कसं येईल, हा सर्व तरुण मंडळी जर एकत्र आलं, वेगळे विचार करू, त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही सर्व टीम म्हणून करूया आणि सोलापूरला पुढे घेऊया वाटतंय. आपण स्वामीनारायणचा आशीर्वाद सुद्धा त्या दिवशी आम्ही घेऊन आलेला आहे. फक्त एकच आशीर्वादासाठी तिथं आम्ही गेलो, कारण दुबईला जायचं म्हणल्यावर आशीर्वाद पाहिजे कोणाचा तरी भगवंताचा. म्हणून बाकी साईड सीन, सिंगल साईड सीन झाल्यावर संध्याकाळचे जे भोजनाच्या वेळेस मिटिंग, दुपारच्या भोजनाच्या वेळेस मिटिंग, म्हणून चांगले म्हणजे खरं म्हणजे आम्हाला वेळ कमी पडला, पण हरकत नाही. पुढच्या टप्प्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. आणि मला तर असं वाटतं की पत्रकारांनी सुद्धा एक दिवशी ठीक करायचं, त्याच्यामुळे पत्रकारांची दृष्टी बदलत. कारण आमची दृष्टी काय मी सांगायची गरज नाही. काय तुम्ही प्रश्न विचारता ते बी मला माहिती आहे, पण मला नाही तुम्ही पहिल्यांदाच घेऊन जायला पाहिजे तुम्ही, पहिल्या ट्रिपला घेऊन जायला. नाही पहिल्यांदा अजून मलाच खात्री नव्हती. शेवटी मी फक्त वरवर दुबई पाहिलेली होती. मी आज काय आहे, कोण आहे ते पण मला माहिती. सिंगल व्यापाऱ्याचा, उद्योजकाचा माझा परिचय सुद्धा. आता मला खात्री वाटायला लागली की मी ज्यावेळेस दुबईत होतो, मला भारताच्या नाही महाराष्ट्राच्या बाहेर असल्यासारखं वाटलं नाही. महाराष्ट्रातच असलं 90% मराठी माणसं मला भेटली, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर असल्यासारखंच वाटलं नाही. त्याच्यामुळे आता तुम्हालाही घेऊन जायचं म्हटलं तर काय अडचण येईल सर. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.